हॅलो मित्रांनो, तर मग तुमचा 11वी इयत्तेतला मॅथमॅटिक्सचा पेपर 1चा फर्स्ट टॉपिक अँगल अँड इट्स मेजरमेंट हा आपण सुरू करत आहोत. तर ह्या 11वी आणि 12वी वर्षामध्ये 11वीमध्ये मॅथमॅटिक्स 100 मार्काचा आहे, 12वीला 100 मार्काचे आहे. 100 मार्कापैकी 20 मार्क प्रॅक्टिकलला आहेत. त्यासाठी तुम्हाला वेगळं प्रॅक्टिकल बुक करावं लागेल आणि 80 मार्काची थेरी आहे. त्या थेरीमध्ये 2 पार्ट आहेत, मॅथमॅटिक्स पार्ट 1, मॅथमॅटिक्स पार्ट 2. मॅथमॅटिक्स पार्ट 1 आपण जॉमेट्री म्हणू त्याला. त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स आहे आणि मॅथमॅटिक्स 2 पार्ट 2 त्याला जनरल नाव देऊ अल्जेब्रा. आपलं 10वीपर्यंत जे नाव होते ना बीजगणित भूमिती, तसं ॲक्च्युअल नुसतं बीजगणित भूमितीच नाही, बऱ्याच ब्रँचेस आहेत, पण आपण त्याला तेच नाव कंटिन्यू करू. मॅथमॅटिक्स पार्ट 1 हा जॉमेट्री, मॅथमॅटिक्स पार्ट 2 हा अल्जेब्रा आहे. तर मी तुम्हाला वर्षभरामध्ये जॉमेट्रीचा पेपर शिकवणार आहे. त्याच्यामध्ये हा आपला पहिला अँगल टॉपिक अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर पहिल्यांदा मी अँगलची डेफिनेशन जी तुम्हाला अप टू 10th क्लास झालेली ती डेफिनेशन एकदा सांगून पुढची डेफिनेशन सांगणार आहे डायरेक्टेड अँगलची. म्हणजे अँगल आणि डायरेक्टेड अँगल मध्ये काय फरक आहे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आपल्याला जे अप टू 10th क्लास जी डेफिनेशन झाली ती अशी अँगलची झालेली आहे. हा रे ओए, हा रे ओबी. This is angle AOB or angle BOA. Angle ची डेफिनेशन अशी, the union of two non-collinear rays having the common end point. See here, the union of two non-collinear rays having a common end point is called, an angle is the म्हणा, सुरुवातच अशी करा, an angle is the union of, and angle is the union of two non-collinear rays having common end point. आता इथे कॉमन एंड पॉइंट कुठला आहे? हा रे ओ आणि रे ओबी. ओ हा कॉमन एंड पॉइंट आहे. त्या कॉमन एंड पॉइंट ओ ला आपण व्हर्टेक्स म्हणतो. ओच नाव द्यावं असं काही नाही. आपण समजा अँगलला असं म्हटलं असतं हियर, दिस इज अँगल PQR. ओके, तर हियर व्हर्टेक्स इज Q, हियर व्हर्टेक्स इज O. इथं काही नाव देतं आपल्याला. बरं, याला रीड करत असताना कसं रीड करायचं? अँगल PQR और अँगल RQP, अँगल RQP, RQP. What is the measure of this angle? The measure of this angle is between 0 degree and 180 degree. The measure of the angle is between 0 degree and 180 degree. म्हणजे ही जी आपल्याला 10वी पर्यंत व्याख्या झालेली ना कोणाची व्याख्या, दोन अनेक रेषीय किरणांचा संयोग संच, त्याला कोन म्हणायचं. An angle is the union of two non-collinear rays having a common end point. आता या ठिकाणी बिटवीन 0 आणि 180 म्हटलंय, म्हणजे 0 पण नाही 180 पण नाही, त्यांच्या मधले 0 डिग्री आणि 180 डिग्री हे त्या अँगलच्या डेफिनेशन मध्ये बसत नाही.
मग त्याच्यासाठी काय करायचं? बर, दुसरा भाग असा आहे की आपल्याला समजा 210 डिग्री मापाचा कोन पाहिजे, बरोबर, तर या डेफिनेशन मध्ये बसत नाही ना तो. आलं का लक्षात? म्हणजे या डेफिनेशनला, अँगलच्या डेफिनेशनला काही मर्यादा आहेत. मग आपण त्याच्या पुढची डेफिनेशन सांगू. तर आपण यावर्षी नवीन डेफिनेशन सांगायला लागलो, ती डायरेक्टेड अँगलची. आता डायरेक्टेड अँगल म्हणजे काय बघा, क्लियर. माझ्याकडे कसा रे होईल, सुरुवातीला रे माझ्याकडे, त्याला मी इनिशियल रे म्हणणार आहे. इनिशियल रे. ह्या इनिशियल रेला मी रोटेट करणार आहे. जसं घड्याळाचा काटा असतो ना, एक्झॅक्ट त्या प्रकारचा आहे. आणि मग घड्याळाचा जेव्हा काटा रोटेट होतो, तो कुण्या बाजूला रोटेट करता येतो? एक असा रोटेट होतो. तो घड्याळाची दिशा ही असा रोटेट. म्हणजे असा जो रोटेट झाला त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणायचं, आणि त्याच्या उलट रोटेट झाला त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणायचं. म्हणजे हा रे आपण दोन डायरेक्शन रोटेट करू शकतो, एक क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. लक्षात आलं? मी ह्या रे वेला असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलं टू गेट पोझिशन ऑफ रे ओबी. रोटेट केलं नाही इथं, मग रोटेट केलं म्हणजे असं डायरेक्शन दाखवा लागते, अशी रोटेशनची डायरेक्शन ऑफ रोटेशन. हा कन्सेप्ट इथं अँगल मध्ये नव्हता तसा. हा जो अँगल होता ना इथं, हा अँगल इथं काय रोटेशन वगैरे असा प्रकार नव्हता. एओबी हा नवीन कन्सेप्ट आहे, याला म्हणायचं डायरेक्टेड अँगल. याचं सिम्बॉल सुद्धा बदललं. हा डायरेक्टेड अँगल एओबी, आणि इथं काय होतं सिम्बॉल? अँगल एओबी. दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. आता काय करणार मी? रोटेट इनिशियल रे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन टू गेट द पोझिशन ऑफ रे ओबी. आणि मी या आफ्टर रोटेशन जी मला पोझिशन मिळणार आहे त्याला मी टर्मिनल रे म्हणणार आहे. हा इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म, आणि हा टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म. कशाची? डायरेक्टेड अँगल एओबी. आता मी काय केलं? नाउ हियर माझ्याकडे असा रे ओबी, आणि रे ओबीला मी असं रोटेट केलं. कुण्या डायरेक्शन मध्ये? हा डायरेक्शन दाखवली, ही अशी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. म्हणजे माझ्याकडे सुरुवातीला कुठला किरण होता? हा इनिशियल रे, इनिशियल आर्म. कुठपर्यंत रोटेट करायचं? टू गेट द पोझिशन ऑफ रे ओए. याला म्हणायचं टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म. आणि मग हा आहे डायरेक्टेड अँगल बीओए. डायरेक्टेड अँगल बीओए. अँगल मध्ये आपण कसं रीड केलं चाललं असतं? असं रीड केलं काय, आणि याला बीओए म्हणलं काय, सेम आहे. परंतु डायरेक्टेड अँगल मध्ये नाही, सेम नाही. देयर आर डिफरंट मेजर्स. हा अँगल एओबी इन द फर्स्ट फिगर, डायरेक्टेड अँगल एओबी is measured in anti-clockwise direction, and in this second figure directed angle BOA is measured in clockwise direction. आता साइन कन्व्हेन्शन काय सांगतात? The amount of directed angle measured in anti-clockwise direction is taken as positive, and the amount of rotation of directed angle in clockwise direction is taken as निगेटिव्ह. या ठिकाणी निगेटिव्ह घ्यायचा, या ठिकाणी पॉझिटिव्ह घ्यायचा. त्याच्यामुळं वरवर जरी कोण सारख्या मापाचे दिसत असतील तरी डायरेक्शन अपोजिट नाही, डिफरंट डायरेक्शन्स. एक क्लॉकवाईज आहे, एक अँटी क्लॉकवाईज आहे. त्याच्यामुळं हे दोन कोन इक्वल होणार नाही. लक्षात आलं? डायरेक्ट. आता याचा फायदा काय आपल्याला बघा. नाउ हियर आपल्या मागच्या डेफिनेशनला अँगलच्या मर्यादा होत्या ना,
त्याचं माप कसं होतं, मर्यादित माप होतं. द मेजर ऑफ अँगल इज बिटवीन 0 डिग्री अँड 180 डिग्री. 0 पण नाही 180 पण यांच्यामध्ये होतं. आता कसे बघावं सियर, माझ्याकडे कसा रे ओए, मी ह्या रे ओएला एक कंप्लीट रोटेशन दिलं. इफ आय हॅव गिवन वन कंप्लीट रोटेशन टू रे ओए टू गेट पोझिशन ऑफ रे ओबी, वन कंप्लीट रोटेशन, वन कंप्लीट रिव्हॉल्युशन, वन कंप्लीट सायकल. आता मी तुमच्या समोर असा आहे लक्षात, आणि मी एक कंप्लीट असं रोटेशन घेतलं सियर या पद्धतीने, म्हणजे मी किती कोणातून रोटेट झालो, 360 मापातून रोटेट झालो लक्षात घ्या. आणि मी रोटेट होताना अँटी क्लॉकवाईज रोटेट झालो ना, असं रोटेट झालं असतं तर क्लॉकवाईज म्हणायचं, असं रोटेट झालं तर अँटी क्लॉकवाईज म्हणायचं. मग आता या ठिकाणी वन कंप्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री लक्षात घ्या. मला आता 390 डिग्रीचा अँगल पाहिजे. नाउ सियर दिस इज रे ओए मीन्स इनिशियल रे और इनिशियल आर, इनिशियल रे. मला 390 डिग्रीचा अँगल पाहिजे. मी काय करणार आहे बघा इकडे, ह्या रे ओएला रोटेट करणार आहे. वन कंप्लीट रोटेशन 360 डिग्री प्लस 30 डिग्री मोर. दिस इज डायरेक्टेड अँगल AOB of measure 360 plus 30 म्हणजे 390 डिग्री. दिस इज 360 डिग्री लक्षात आलं. आता मला 750 मापाचा कोण पाहिजे. मी काय करणार बघा इकडे सियर 750 डिग्री. दिस इज रे ओए or initial ray, give one complete rotation 360 degree, again one rotation 720 degree. आपल्याला किती पाहिजे 750 आणि थोडस पुढे न्या 30 डिग्री. हा झाला कोण 750 डिग्री. मग आता तुमच्या लक्षात बरं आपल्याला निगेटिव्ह मापाचा कोण पाहिजे सियर. मला निगेटिव्ह अँगल पाहिजे तर मी काय करणार, हा रे ओए -120 डिग्री पाहिजे अँगल. मी याला रोटेट करणार असं पुन्हा डायरेक्शन मध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन. अँगल मेजर्ड इन द क्लॉकवाईज डायरेक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. हा -120 डिग्री. किंवा आपल्याला -210 डिग्री पाहिजे, म्हणजे पाहिजे त्या मापाचा कोण मिळवता येतो. म्हणजे 10वी पर्यंतचा कन्सेप्ट कसा होता, मर्यादित होता. अँगल बिटवीन 0 डिग्री अँड 180 डिग्री. आता हे नवीन कन्सेप्ट आला डायरेक्टेड अँगल. या डायरेक्टेड अँगलचा काय फायदा झाला आपल्याला, युजिंग दिस कन्सेप्ट वी कॅन ऑब्टेन अँगल ऑफ एनी मेजर, ऑफ एनी पॉझिटिव्ह मेजर, ऑफ एनी निगेटिव्ह मेजर. आता याची डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न करू आपण. ऍक्च्युअल कुठल्याच डेफिनेशन 11-12ला पाठ नाही करायच्या, त्या फक्त समजून घ्यायच्या. कारण बोर्डाचा नियम असा आहे, बोर्ड परीक्षेमध्ये डेफिनेशन विचारू नका, त्यामुळे त्याचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही, फक्त समजून घ्यायचं डेफिनेशन. मी या ठिकाणी डेफिनेशन सांगणार आहे. डायरेक्टेड अँगलची पहिल्यांदा फिगर काढतोय. इनिशियल रे, हे टर्मिनल रे, ही रोटेशनची डायरेक्शन. हा कुठला अँगल आहे, डायरेक्टेड अँगल AOB. आता याची डेफिनेशन काय, द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज, द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज. कोणते दोन किरण आहेत, रे ओए, रे ओबी, रे ओए,
रे ओबी. कसे आहेत हे? रे ओएला रोटेट केलं. कुठपर्यंत रोटेट केलं? टू गेट द पोझिशन ऑफ रे ओबी टुगेदर विथ द rotation of ray OA to get to occupy the position of ray OB is called directed angle AOB. It's called directed angle AOB. आता तुम्हाला डायरेक्टेड अँगल BOH ची जर डेफिनेशन सांगायची असेल, फक्त फिगर चेंज करावं लागेल आपल्याला. ही अशी फिगर. Now OB is the initial ray, and OA is the terminal ray. ही डायरेक्शन अशी दाखवा क्लॉकवाइज. दिस इज डायरेक्टेड अँगल BOA. आता ही डेफिनेशन अशी करा. द ऑर्डर पेअर ऑफ रेज रे OB रे OA टुगेदर विथ द रोटेशन ऑफ रे OB टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ रे OA इज कॉल्ड डायरेक्टेड अँगल BOA. ठीक आहे. हे काय डेफिनेशन पाठ करत बसायचं नाही. आता तुमच्या लक्षात आलं की या कन्सेप्ट, दोन्ही कन्सेप्ट मध्ये काय फरक आहे. आता मी जर तुम्हाला सांगितलं आपण एवढं टेक्नॉलॉजी मध्ये काम करतो आणि मग आपल्याला किती मापाच्या कोणाची गरज पडते ना. तुम्हाला एखादी हँडल आहे, समजा सायकलचं पॅन्डल आहे, बरोबर. त्या सायकलच्या पॅन्डलला रोटेट करायला सांगितलं. तुम्ही काही काम धंदे नसताना लहानपणी सायकलचं चाक फिरवत बसलात ना, असं पॅन्डल. लक्षात, सायकलच्या पॅन्डलला फिरवल्यानंतर किती फिरवलात. आता तुम्ही असं एक रोटेशन दिलं, दुसरं रोटेशन दिलं. ते रोटेशन कसं द्यायला लागलं, असं उलट एकदा फिरवलं 360 मध्ये फिरवलं, आणखी एकदा फिरवलं 720 मध्ये, आणखी एकदा फिरवलं 1080 मध्ये. लक्षात घ्या, 3 कम्प्लीट रोटेशन दिले तर 360च्या तिप्पट. लक्षात आलं. आता तुम्हाला सांगितलं उणे 750 डिग्री म्हणून सायकलचं पॅन्डल फिरवा. उणे 750 डिग्री. मग आता काय करणार आपण, सायकलच्या पॅन्डलला असं क्लॉकवाईज एक रोटेशन देणार. हे झालं -360 डिग्री. आणखी एक रोटेशन देणार -720 डिग्री आणि पुढे थोडा 30 डिग्री जास्त घेणार. आलं लक्षात. हे झालं -750 डिग्री. लक्षात घ्या. म्हणजे किती मापाचा कोन असो, आपल्याला ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये किती मापाच्या कोनाची गरज पडते. तो पॉझिटिव्ह मेजर असो, निगेटिव्ह मेजर असो, याच्यासाठी हा आपला नवीन कन्सेप्ट डायरेक्टेड अँगलचा खूप कामी पडतो. आता बघा, आपण सांगितलं होतं की अँगल कन्सेप्ट मध्ये अँगल बिटवीन 0 and 180 डिग्री. आता 0 आणि 180 चं काय करायचं. द झिरो अँगल तो त्या अँगलच्या डेफिनेशन मध्ये बसत नाही. डायरेक्टेड अँगल येतो. कसा आहे पहा, कशी आहे. दिस इज रे OA, इनिशियल रे. Try to rotate this ray OA to occupy the position of ray OB. This is directed angle AOB. Here initial ray OA and terminal ray OB are the same rays. The amount of rotation is 0. This is directed angle AOB of measure 0 degree. 0 डिग्री हा अँगल आहे का डायरेक्टेड अँगल आहे. इट इज डायरेक्टेड अँगल. काय डेफिनेशन सांगणार जाते. द डायरेक्टेड अँगल इन विच द इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर द सेम रेज अँड द अमाउंट ऑफ रोटेशन इज 0 इट्स कॉल्ड द झिरो अँगल. कळालं हे. आता त्याच्यानंतर स्ट्रेट अँगल. द स्ट्रेट angle now here
In this figure, there are two rays, रे OA and रे OB. आता माझ्याकडे सुरुवातीला फक्त रे OA होता असा, हा रे OA. तो इनिशियल रे, मी ह्या रे OA ला रोटेट केलं. कुठपर्यंत रोटेट केलं? टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ रे OB. लक्षात घ्या. कुठल्या डायरेक्शन मध्ये रोटेट केलं? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. याला म्हणजे क्लॉकवाईज रोटेट करता आला असतं, अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं. स्ट्रेट अँगल म्हणजे काय बघायचं इकडे. The directed angle in which the initial arm and terminal arm are the opposite rays, it's called the straight angle and its measure is 180 degree. हे जो रोटेशन तुम्ही क्लॉकवाईज घेतला असतं असं, तर या स्ट्रेट अँगलचं माप किती आलं असतं? -180 डिग्री. लक्षात आलं दोन्ही डेफिनेशन. 0 डिग्री इज डायरेक्टेड अँगल, त्याचं 180 डिग्री हा पण डायरेक्टेड अँगल आहे. लक्षात, त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. ठीक आहे. यानंतर इकडे पहा, वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे काय? सियर. माझ्याकडे कसा रे OA, ह्या रे OA ला जर आपण एक कम्प्लीट रोटेशन दिलं, वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन असं, टू गेट पोझिशन ऑफ रे OB, ते रोटेशन कोणत्या डायरेक्शन आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. वन कम्प्लीट रोटेशन, वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन मीन्स किती डिग्री? 360 डिग्री. मी सुरुवातीला सांगितलं, मी जे कम्प्लीट रोटेशन घेतलं असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर तो अँगल किती झाला? 360 डिग्री. त्याला म्हणायचं वन कम्प्लीट रोटेशन और वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन, वन कम्प्लीट सायकल सियर असं. वन कम्प्लीट रोटेशन, वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन, हा अँगल किती? 360 डिग्री. वन कम्प्लीट सायकल. आता हाफ सायकल घेऊ आपण सियर. ही हाफ सायकल म्हणजे किती? 180 डिग्री. ही क्वार्टर सायकल 90 डिग्री. लक्षात आलं? म्हणजे आपण याचे पार्ट्स करत गेलो ना. क्वार्टर सायकल लक्षात, प्रत्येक कोण 90 मापाचा आहे, राईट अँगल. लक्षात, एका कंप्लीट सायकलचे 4 समान भाग केले तर प्रत्येक कोण किती मापाचा? तो 90 डिग्री. त्याला राईट अँगल म्हणायचं. आता याच्यानंतर पहा, आपलं जे नॅशनल फ्लॅग आहे ना, नॅशनल फ्लॅग मध्ये असे चक्र आहे. त्या चक्राचे तुम्ही स्पोक्स पाहिले का म्हणजे त्याच्यामध्ये? तर किती समान भाग केलेत? नॅशनल फ्लॅग मध्ये जे स्पोक आहे ना, त्याचे समान भाग किती केले सांगा? माहिती का? 24 आहे. 24 सियर. केवळ पुस्तकापुरतं नाही शिकायला पाहिजे, आपलं गणित तो व्यवहारात कुठं कामाला पडतं हे सुद्धा बघायला पाहिजे. माझ्या मते आता 24 भाग झाले. हे 1 2 3 4 5 6 झाले 24 भाग. 24. 360 डिग्रीचे 2 समान भाग केले, प्रत्येक भाग 180 डिग्री. 360 डिग्रीचे 4 समान भाग केले म्हणजे 360 डिग्री डिवायडेड बाय 4, किती आला? प्रत्येक 90 डिग्री. आता मी 360 चे 24 समान भाग करायला लागलो सियर. 360 डिग्री डिवाइड बाय 24 किती आले? दिस इज 15 डिग्री. मग आपल्याला कोणी जनरल नॉलेज मधून असा जर क्वेश्चन विचारला, नॅशनल फ्लॅग मध्ये जे सायकल आहे लक्षात, तर त्याच्या
जे कॉन्ज्युकेटिव्ह स्पोक्स आहेत एकाला लागून एक त्याच्या काड्या आहेत ना, आलं का लक्षात, आऱ्या म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये किती अँगल आहे, तो किती 15 डिग्री. लक्षात आलं हे. तर मग सायकल 360 डिग्री, हाफ सायकल 180 डिग्री, क्वार्टर सायकल 90 डिग्री. आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणायचं हे क्वार्टर काय असतं हो. असं भारतामध्ये एकही माणूस सापडणार नाही, विशेषतः देशप्रेमी असणारा, त्याला क्वार्टर शब्द माहित नाही. आम्हाला काहीच इंग्लिश कळणार म्हणते, मग इंग्लिश कळणार तर सगळ्यांना क्वार्टर शब्द माहिती. लक्षात, कसल्याला लहान मोठे कसल्याला जाऊन विचारा हे क्वार्टर काय असते, तर ती एकमेव सांगते एवढी एवढी असते काचेची. लक्षात. आता हा विनोदाचा भाग आहे, पण तिकडे क्वार्टर शब्द का पडला त्याचं कारण सांगतो. अशी मोठी बॉटल असते ना, तर ती बॉटल कितीची असते, 720 ml. लक्षात. त्याची हाफ बॉटल 360 ml आणि त्याचा चौथा हिस्सा एका बॉटलचा तो असतो 180 ml मिलीलीटर. त्याला लोक क्वार्टर म्हणतात. म्हणजे एका बॉटलचा क्वार्टर, चौथा हिस्सा. लक्षात घ्या, लोकांना ही इकडचं क्वार्टर माहित नाही, हे क्वार्टर सगळ्या दुनियाला माहिती आहे. हा विनोदाचा भाग झाला रे बाबा, हे काही सिरियस घेऊ नका. यानंतर अँगल इन ए स्टँडर्ड पोझिशन. अँगल इन ए स्टँडर्ड पोझिशन. आता स्टँडर्ड पोझिशन म्हणजे अँगल काय बघायचं हियर. This is the Cartesian coordinate system of axis, x-axis, y-axis, origin, negative axis, negative axis. मी काय करायला लागलो, एक डायरेक्टेड अँगल घ्यायला लागलो. डायरेक्टेड अँगल XOA. ही डायरेक्शन दाखवायची, ही अशी डायरेक्टेड अँगल XOA. याची इनिशियल आर्म काय, रे OX. इनिशियल आर्म. आणि याचे टर्मिनल आर्म काय, रे OA. टर्मिनल आर्म. आणि व्हर्टेक्स कुठे, हा जो अँगल आहे ना डायरेक्टेड अँगल XOA, त्याचा व्हर्टेक्स कुठे, ओरिजिनला आहे. आता डायरेक्टेड अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये केव्हा म्हणायचं, जसं आपण म्हणतो ना स्टँडर्ड लोक. कशाला म्हणून स्टँडर्ड लोक म्हणायचं, शिकलेले असतील किंवा संस्कारिक असतील, चांगलं राहत असतील, चांगले कपडे लत्ते घालत असतील, स्वच्छता बाळगत असतील, त्यांचा परिसर स्वच्छ असेल, त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा चांगली असेल. लक्षात, असे वेगवेगळे क्रायटेरिया लावतात समाजाला, त्याला म्हणायचं स्टँडर्ड लोक. तसं अँगलला स्टँडर्ड अँगल म्हणण्यासाठी फक्त दोनच अटी. कोणत्या दोन अटी बघा. द अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose initial arc is on positive x-axis and vertex is at origin is called angle in standard position. लक्षात आलं का. आता मी जर अशी दुसरी फिगर काढलीस हियर, दिस इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम ऑफ एक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, हा ओरिजिन आहे. असा अँगल घेतला मी XAC. हा अँगल हा स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे का. याची इनिशियल आर्म रे AX हे मात्र पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, पण व्हर्टेक्स नाही ना ओरिजिनला. फक्त एकच अटीची पूर्तता होती, दुसऱ्या होत नाही, म्हणून हा स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल नाही. समजलं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. मग आता आपल्याला स्टँडर्ड पोझिशन मध्ये भरपूर अँगल्स दाखवता येतील ना. Now see here, x axis, y axis, origin O. मी या फिगर मध्ये वेगवेगळ्या मापाचे अँगल दाखवायला लागलो. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 210 डिग्री,
आणि -20 डिग्री एवढे अँगल दाखवले सीआर. बघा हे सगळे याच्यातले पहिले काही कोण पॉझिटिव्ह आणि शेवटचा कोण निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अँगल साठी मला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवावं लागेल. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून 30 डिग्री ना अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये XOA इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ही अमाऊंट ऑफ रोटेशन आहे 30 डिग्री. समजलं. याच्यानंतर 60 डिग्री XOB. This angle is of measure 60 degree. याच्यानंतर 90 डिग्री XOY. हा कोण किती मापाचा आहे? 90 डिग्री. 120 डिग्री y axis पर 90 डिग्री प्लस 30 डिग्री मोर. हा XOD. This is 120 डिग्री. Now 210 डिग्री पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इथपर्यंत 180 डिग्री प्लस 30 डिग्री मोर हे. दिस इज अँगल XOE इज 210 डिग्री. त्यानंतर -20 डिग्री पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये 20 मापात रोटेट करा. XOF इज ऑफ -20 डिग्री. हे सगळे अँगल कसे स्टँडर्ड पोझिशन मध्ये. समजलं काय? तर मग आपण ह्या काही डेफिनेशन पाहिल्या. याच्या नंतरच्या आणखी काही डेफिनेशन आहेत. तर आपण त्या डेफिनेशन ह्या पुढच्या पिरियडला पाहू. ठीक आहे. ओके, विल स्टॉप हियर.